नमस्कार युट्यूब फॅमिली, कशी आहेत? मजेत आहेत ना? चला तर म्हटलं आपली मिनी ब्लॉगला सुरुवात करू. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर बघा, आज गुरुवार होता. बाहेर मंदिरात आलेलो होतो आम्ही, गजानन बाबाच्या मंदिरात. गुरुवारचं दर्शन झालं गजानन बाबाचं, तर एवढं भारी वाटत होतं ना, खूप छान. पहिल्यांवेळेसच आलो होतो आम्ही मंदिरात, पण मंदिराला लॉक केलेलं होतं. म्हटलं चला काही हरकत नाही, गेटमधून का होईना आपण दर्शन घेतलं ना. देवाची मूर्ती खूप छान दिसत होती. आम्ही तिथून मस्त छान असं बसून तिथं थोडा वेळ मंदिरात बसलो, मस्त दर्शन वगैरे घेतलं. एवढं भारी वाटत होतं, खूप छान थंडीगार. आणि तिथलं म्हणजे एवढी स्वच्छता होती ना, खूप छान. पावसाळ्याचे दिवस होते, पण एवढं भारी स्वच्छ, सगळं आवरून स्वच्छ केलेले होते, रांगोळ्या वगैरे. भारी मंदिर एवढं स्वच्छ ठेवत होते ना, खूप छान. तिथं बाकडे होते बाहेर, बाकड्यांवर बसून घेतलं. तिचे पप्पा आणि मी थोडं आम्ही गप्पा गोष्टीत आम्ही सगळे गप्पा मारत होतो. तर आम्ही म्हणत होतो, तर एवढं छान झाडं वगैरे, किती छान मंदिर आहे. आपण पहिल्यांवेळेसच आलो, आपल्याला माहितीच नव्हतं. तर झाडं वगैरे पण एवढी छान होती ना तिथे, खूप भारी होतं. बाकडे होते ठेवलेले एवढे मोठे, भरपूर बाकडे ठेवलेले होते, 8-10. आणि सोय वगैरे खूप छान होती. किती बी मोठा कार्यक्रम राहिला ना, भरपूर जण होऊन जातील एवढी सोय होती. आणि झाडं तर खूप छान होती. सगळ्या झाडांना फुलं आलेली होती, तर भारी वाटत होतं ते फुलांना सुद्धा बघून. नंतर आलो आमच्या मावस सासूबाईकडे. बरेच दिवस झालेले होते मावस सासूबाईकडे, काही येणं झालेलं नव्हतं. तिथे आलो, थोडा चहा पाणी झाला. नंतर दुसऱ्या मावस नणंद पण आल्या तिथे, तर मग त्या पण बसल्या. मग थोडं मावशीने त्यांनी पोहे वगैरे केलं. मी त्यांना थोडे कांदे वगैरे सगळं चिरचार करू लागली. नंतर बघा, मावशीचं घर एवढं खास, म्हणजे एवढं सुंदर ठेवते ना मावशी, खूप छान. टापटीप नीटनेटकं, मावशीला असं आवडतं. आणि मावशीचा स्वभाव पण खूप छान आहे. आणि मग तिथं बसून आम्ही थोडं गप्पा गोष्टी केल्या आणि थोडं नाश्ता वगैरे केला. बसणं बोलणं झालं. नंतर आमच्या जाऊबाईकडे गेली. तिथं काही व्हिडिओ शूट केला नाही. तिथे काही फक्त अर्धा एक तास बसली. तरी अर्धा तास बसणं झालं आणि घरी आली. म्हटलं चला पटकन, 7:45 वाजून गेले होते. स्वयंपाक वगैरे करायचा राहून गेलेला होता. मग म्हटलं चला आता पटकन लोटकू आपण. मग मी पोकळ्याची भाजी करायला घेतली आणि नंतर आपल्याला 2 भाकरी आणि पोळ्या करायच्या म्हटलं. तर 2 भाकरी केल्या आणि 2-3 पोळ्या केल्या. 3 पोळ्या केल्या. आपला स्वयंपाक पटकन झाला. आणि आपण आज मग आम्हाला उशीर झाला म्हटलं, पण काही नाही. ताऊने मला थोडी हेल्प केली आणि पटपट स्वयंपाक वगैरे झाला आणि पटकन आवरणं झालं. आणि उलट आमचं म्हटलं आज तर उशीर झाला आपल्याला. लगेच आम्ही जेवायला बसून घेतलं 8:15 8:30 आणि जेवणं वगैरे झाली. मुलांनी नंतर बघा, मुलं पण मला पटकन आवरू लागतात. कोणी आथरून टाकलं, कोणी पटकन हे केलं. लगेच आथरून टाकून झोपून पण 9:30 आमचं सगळं आवरण झालं. माझे किचन वगैरे क्लीन केलं. मुलं थोड्या पप्पांशी गप्पा गोष्टी करत होती पुढे हॉलमध्ये, आणि माझं सगळं मागे आवरून स्वच्छ झालं. आणि आज गजानन बाबाचं मंदिरमध्ये गेलो आणि दर्शन झालं देवाचं, तर एवढं भारी वाटत होतं ना, खूप छान. मनाला प्रसन्न वाटत होतं. आणि आपल्याला देवांना कुठून म्हणजे देवांच्या मंदिरात जाऊन वेगळीच, म्हणजे वेगळंच वाटतं ना आपल्याला. तर खूप छान. आजचा ब्लॉग इथेच थांबवते.